आणि यानंतरची बातमी वाल्मिक कराड संदर्भातली। वाल्मिक कराडला आज केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। कराडवरती काल मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालाय आणि त्यानंतर आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडच्या सहभागाचा ठपका ठेवत त्याच्यावर मकोका लावण्यात आलाय। मकोका दाखल झाल्यानं काल परळीमध्ये तणाव निर्माण झाला। कराड समर्थक आक्रमक झाले होते। आज परळीमध्ये तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती संवेदनशील आहे। परळीमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, काल मकोका लावल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद परळीमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। परळीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आणि काय खबरदारी घेतली जाते? प्रज्ञा, आपण बघितलं की काल दिवसभर ज्या घडामोडी घडत होत्या, एकीकडे वाल्मिक कराड यांना बीडवरून अगदी केजमध्ये आणण्यात आलं। केजमध्ये आणल्यानंतर 2.5-3 तास त्यांना केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये ठेवण्यात आलं आणि त्यावेळी एक प्रक्रिया झाली, कारण सुरुवातीला खंडणीच्या गुन्ह्यात असलेल्या वाल्मिक कराड यांना पुढे मोक्का अंतर्गत कारवाई झाली आणि त्यांना ताबासुद्धा SITनं ताब्यात घेतल्यानंतर पुढे त्यांना बीडच्या जेलमध्ये नेण्यात आलं। अर्थात त्याआधी मेडिकल चेकअप, त्याचे प्रॉब्लेम्स पण आपल्यासमोर आले। पण त्यानंतर अगदी वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का लागलाय असं ज्यावेळेस बातमी परळीमध्ये पोहोचली, त्यानंतर परळीमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आणि परळीमध्ये जो काही तणाव त्यानंतर तयार झाला होता, आत्तासुद्धा शांतता जरी असली तर ती तणावपूर्ण शांतता आहे। कारण आज 10 वाजता वाल्मिक कराड समर्थक हे वाल्मिक कराड हे ज्या कार्यालयामध्ये बसायचे त्या जगमित्र कार्यालयामध्येच एक बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत। एक मात्र खरं आहे की वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का लागल्यानंतर ज्या प्रकारचे आंदोलन काल आपल्याला परळी शहरामध्ये पाहायला मिळाले, काही लोकांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला। अनेक लोक खरं तर म्हणजे वाल्मिक कराड यांच्या आई, त्यांचं अख्खं कुटुंब याच ठिकाणी बसून होतं काल जवळपास दिवसभर आणि त्यानंतर त्यांनी तो आंदोलनाचा पवित्रा थांबवला असला तरी आज त्याच्या पुढची दिशा कदाचित जाहीर होऊ शकते। आणि याच्यात आणखी एक भर आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे हे पहाटे परळी शहरामध्ये पोहोचलेत। आज परळी शहरामध्ये धनंजय मुंडे पोहोचल्यानंतर स्वाभाविक आहे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकाशी ते चर्चा करू शकतात, त्यांची भेट घेऊ शकतात। अर्थात त्यापुढे ते माध्यमासमोर येतील का हा प्रश्न आहे, पण मग एक मात्र खरं आहे की धनंजय मुंडे यांनी सुद्धा ज्यावेळी परळी शहरामध्ये आंदोलनाच्या घटना घडत होत्या त्याची माहिती अजित पवारांनी दिली आणि अजित पवारांना माहिती देऊन ते मुंबईवर निघाले। आता पहाटे ते पोहोचलेत, त्यामुळे धनंजय मुंडे या आंदोलकाशी चर्चा करतील का, माध्यमासमोर येऊन या संदर्भात भूमिका मांडतील का, हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। निश्चित, आणि या सगळ्या संदर्भात आज दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतात याचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद गोविंद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।